हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर मजेत आहे, तुम्ही पण मजेत असणार मला माहिती आहे. आत्ता माझे 10K फॉलोअर्स कंप्लीट झालेत आणि मी गेले 70 ब्लॉग्स केले आजपर्यंत. म्हणजे आज माझा 72वा ब्लॉग आहे. त्याच्यात मी 10K फॉलोअर्स कंप्लीट केले माझे. मला हे खूप अनएक्सपेक्टेड होतं, कारण की मी ना गेले 2-3 वर्ष नाही का असे कॉमेडी व्हिडिओज टाकायचे किंवा रील टाकायचे, पण इतके व्ह्यूज येत नव्हते मला, जे की डेली व्लॉगनी आलेत. आणि त्यासाठी तुम्ही जर का मला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की इथून पुढे डेली व्लॉग येणार आहे माझे. साडीज ब्लॉग, बँगल्स, डेली रुटीन, ट्रॅव्हलिंग, जे काही कराल मी ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर लिंक पण प्रोव्हाइड करणार आहे. आणि अजून सांगायचं म्हणलं तर जे यूट्यूब फॅमिली आहे माझे, त्यांनी मला अजून इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर मग तिकडे जाऊन पहिले फॉलो करा. आणि जे इंस्टाग्रामवरून मला यूट्यूबला सबस्क्राईब नसेल केलं, त्यांनी यूट्यूबला जाऊन मला पहिले सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी आता खूप छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे. सो आय एम सो एक्साइटेड. ही साडी वेअर करते, हे मी क्लिप्स घालते. त्यानंतर ही माझी मंगळसूत्र, हे माझे इयरिंग्स, आणि ही साडी परकर, आणि ही साडी माझ्या सासूबाईंची आहे. आणि मी माझ्या खूप छान दिवसासाठी मी सासूबाईंच्या साडीपासून सुरुवात करते. तुम्हाला कशी, आता मी घालेलच ना साडी, मग तुम्हाला दिसेलच ती कशी वाटते कशी नाही, मला नक्की सांगा. आणि तर बघू पुढे काय काय होतं. आणि आम्ही कुठे चाललो आहे ते नक्की गेस करा, इकडं का तिकडं का तिकडं का तिकडं, कुठे चाललो असेल नक्की सांगा. आणि बघू काय होतं पुढे पुढे. आता मी तर असंच बोलत राहील ना तुमच्यासोबत, तर मग मी काम कधी करायचे, माझी कामं खूप पेंडिंग असतात. तर चला पहिले कामं करून घेऊन या, आणि तुम्ही पण माझा ब्लॉग कंटिन्यू करा, मध्ये स्टॉप नका हो, पूर्ण ब्लॉग बघा. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि खुशीला नाईट ड्रेसच घातलं, कारण की रस्त्याने जाताना आम्हाला तिला ड्रेस घालायचा होता. आणि पुढे बघूया काय होतं. ही साडी मला छान वाटते आईंची, तर मग ही घालू की नको, कशी वाटते तुम्हाला? वेअर करायची इच्छा होती आहे. सो भारी वाटेल, एकदा ट्राय करून बघू कशी वाटते. आवडली तर ठीक, नाही तर मग कॅन्सल, पण हीच घालू आपण. बघू, ट्राय करूया. त्यानंतर आईंची साडी वेअर केल्यावर इतकी छान आणि इतकी सोबर दिसत होती ना, मला तर खूप आवडली. आणि ही त्यांची 2-3 वर्षापूर्वीची साडी आहे असं वाटतं. हो, फायनली आता आम्ही शिर्डीला चाललोय. तुम्हाला मी आत्ताच बोलले होते की आम्हाला 10K फॉलोअर्स झाल्याबद्दल इंस्टाग्रामला. तर आम्ही हॉटेलला सेलिब्रेशन करण्यापेक्षा आम्ही देवदर्शनाला चाललो. तर मी तुम्हाला गेस करायला लावलं होतं कुठे चाललो काय, तुम्ही गेस केलं आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सो आम्ही चाललोच होतो. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललेच की मी माझ्या फॅमिली मेंबरला विचारते की त्यांना काय वाटते माझे 10K फॉलोअर्स झाल्याबद्दल. तर मग पहिले किशोरबाईंना विचार. किशोरबाई, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं चांगलं. अहो तुम्हाला छान वाटतंय. याच्यात बोला ना. छान वाटतंय. आई छान वाटतंय. रुपाली मस्त छान वाटतंय. कुठे तुला छान वाटते? आता सगळ्यांनी छान बोललेत, पुढे बघू काय काय बोलतात अजून. आता मी सांगते तुम्हाला मी कुठे चालले. तर आम्ही शिर्डीला चाललोय दर्शनासाठी, आणि पुढे ब्लॉगिंग दिसेलच तुम्हाला आम्ही काय काय करतो काय काय नाही. सध्या तर आम्ही चाललोय आणि बघू पुढे काय काय होतं. त्यानंतर आम्ही डिझेल वगैरे भरलं आणि विचार करत होतो कुठे कुठे जायचं. आणि मी थोडीशी नटले होते. आज तर तुम्हाला कसा वाटतंय माझा लुक, याच्यावर मेकअप ट्युटोरियल टाकू का मी, तुम्हाला आवडेल का बघायला, मला नक्की सांगा. आणि मेकअपचे जे काही मी प्रोडक्ट्स घेतले ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर बघूया पुढे काय काय होतं अजून. आणि आम्ही ना गाडीमध्ये बसल्यावर म्हणजे असं गेस करत होतो की मला काय काय व्लॉगमध्ये दाखवता येईल. मला जे काही दाखवता आलं मी म्हणजे नॅचरल व्ह्यू सुद्धा मी तुमच्यासाठी घेतला. हे जातानीच लागतं, खूप छान वाटत होतं आम्हाला जातानी. पण आम्ही पप्पांना मिसिंग करत होतो, कारण की पप्पा नव्हते आमच्यासोबत काही कारणास्तव, तर मग ते नाही आले. आणि नंतर आम्ही फायनली शिर्डी जवळ पोहोचलो. शिर्डीमध्ये आमचे कोणी रिलेटिव्ह नाही आहे सध्या, बट पुढे काही होतील तर बघूया मग. आणि त्यानंतर तिथे पोहोचल्यावर मी तर फर्स्ट टाईम आले होते, रुपाली पण फर्स्ट टाईम आली होती. पण पप्पांची म्हणजे ते आता पोलीस रिटायर आहे, पण जेव्हा काही ते पोलीस होते ना तेव्हा त्यांची ड्युटी इथेच होती. म्हणजे 5-6 वर्ष होती त्यांनी बघितलेलं होतं. सो ते बोलले की तुम्ही जा,
मी नंतर मी कधीतरी जाईल, तुम्ही या बघून. मग आम्ही तिथे गेल्यावर खूप भारी वाटलं मला आणि आम्ही खूप एन्जॉय करत होतो. खुशी पण खूप छान एन्जॉय करत होती, तुम्हाला दिसतच असेल ब्लॉगमध्ये. आणि तिथे जाताना बघूया अजून काय काय भेटतंय मला. सो फायनली आम्ही शिर्डीत पोहोचलोय आता आणि इथे VIP पार्किंगला पार्क केलं आहे गाडी. आता आम्ही तर निघलोय सगळे, पण बाकीचे पण येत आहे. आता दर्शनला किती वेळ लागतो ते तिथे गेल्यावरच कळेल, कारण की आज संडे आहे आणि भरपूर गर्दी असेल आज, मला असं वाटतंय. बघू पुढे काय काय होतं. जेवढ्या क्लिप घेता येईल तेवढ्या घेते मी, बाकी ऑफ वॉइसमध्ये मी तुम्हाला सांगेल काय होतं काय नाही. तो चलो खुशी, चलो म्हणा, चला म्हणा खुशी, चला म्हण, चला म्हण, चला म्हण ग, म्हण ना. त्यानंतर आम्ही मंदिराकडे जसं जसं जायला लागलो तशी गर्दी आम्हाला जाणवायला लागली, कारण की त्या दिवशी संडे होता, खूप गर्दी होती. आणि जर का असं ऑफलाईन म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, जर का दर्शन असं रांगेत लावून म्हणजे मुखदर्शन टाईप करायचं असलं ना, तरी पण 3-4 तास लागणार होते. पण आम्ही VIP पासेस काढले होते, तर त्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं. आणि तिथे गेल्यावर भरपूर असं बघण्यासारखे खूप सारे शॉप्स होते, देवाची मूर्ती वगैरे होती, दर्शनाचे रांगा पण खूप साऱ्या होत्या. आणि मला इतकं स्वच्छ वाटलं, हे मंदिर खूप स्वच्छ होतं, बघूनच असं नाही का कधी जाऊ आपण मध्ये असं वाटत होतं आम्हाला. आम्ही खूप सारे हे बघितले, शॉप्स बघितले, पेढे वगैरे घेतले घरच्यांसाठी. आणि तिथे गेल्यावर पण असं मन प्रसन्न वाटत होतं, नाही का, भारी वाटत होतं. खूप गर्दी होती ना, त्याच्यामुळे असं वाटत होतं की कुठेतरी आपण बाहेर गावी चाललेलो आहे. आणि तिथले लोक पण खूप छान आहेत, म्हणजे काही नाही सापडलं तर समजून सांगता. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला. चहा घेतल्यानंतर तिथूनच आम्ही पेढा वगैरे घेतला होता. आणि तसंच समोर गेलो शॉपमध्ये, तिथे मला काही गोष्टी बघायला भेटल्यात, काही घेतल्यात पण, तर तुम्हाला कळेलच. आणि एक छोटी स्क्रीन होती तिथे, मी तुम्हाला साईबाबांची स्क्रीन दाखवणार आहे, म्हणजे मुखदर्शन टाईप. तेव्हा ती दिसते का तिथे कोपऱ्यात, कारण की मला ना परफेक्ट घेता नाही आलं, कारण की तिथे खूप सारे पोलीस होते. मग त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं घ्यायचं. आणि तसंच शॉपमध्ये घुसलो आम्ही. शॉपमध्ये गेल्याच्या नंतर खुशीला बघत होते मी काय घेता येईल मला, जसं की ब्रासलेट, पर्स, वेगळं काही हँडबॅग वगैरे घेता येईल का. तर तसं काय भेटलं नाही मला, पण एक बेलणं भेटलं, लाटणं माहिती असेल ना तुम्हाला. तर हे लाटणं इतकं छान आहे, चपात्या इतक्या भारी येत आहे, मी करून बघितलं, जड आहे खूप. आणि हे मला 120 रुपयाला भेटलं. तुम्हाला काय वाटतं कितीला भेटायला पाहिजे होतं, कारण की आपल्या इकडे याची रेट 300-400 तर नक्की असणार आहे, त्यामुळे मी तिकडूनच घेऊन आले. आणि मला एक मंगळसूत्र घ्यायचं होतं डायमंडमधलं, ते आम्ही तिथेच पाहताच बघितलं, नाही का, म्हणजे आम्ही गेलो तिथे आणि मला लगेच आवडलं. तर मी ब्लॅकिशमधून घेतलंय आणि रुपालीने व्हाईटमधून घेतलंय. ते मी तुम्हाला येत्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल कसं वाटतं. आणि त्याच्यामध्ये ना छोटे छोटे पण होते आणि काही लॉंग पण होते, पण मी लॉंग घेतलंय आणि तिने पण लॉंगच घेतलंय. आणि त्यानंतर आम्ही खुशीला जुती वगैरे बघत होतो, पण तिथे इतके हाय रेट सांगितले ना, त्याच्यापेक्षा ऑनलाईन ऑर्डर केलेलं बरं राहील असं मला वाटलं. मग त्यानंतर परत आलो, गाडीमध्ये बसलो. रिटर्न जाताना पण छान व्ह्यू होता हे. त्यानंतर आम्ही जायला लागलो पुढे, बघूया काय. आता आमचे दर्शन झालेत. आमचं काय झालंय, आम्ही VIP पासेस घेतले होते, त्याच्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं. पण ज्यांच्याकडे VIP पासेस नाहीये किंवा लेट आले त्यांना ना 3 ते 4 तास लागणार होते दर्शनाला, पण आमचं बाबांच्या आशीर्वादाने लवकर झालंय दर्शन आणि खूप छान झालं. तिथे फोन अलाउड नव्हता आणि मला जेवढ्या क्लिप्स घेता आल्या मी तेवढ्या घेतल्यात तुमच्यासाठी. आणि बाहेर नाही का साई कॉम्प्लेक्स म्हणून तिथे एक स्क्रीन लावलेली होती छोटी, मी तिथली क्लिप घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी, आतलं दर्शन वगैरे माझ्यासोबत तुमचं पण व्हावं म्हणून. आणि छान असं थोडीफार शॉपिंग म्हणजे शॉपिंग नाही केली आम्ही, पण नॉर्मल जे आवडलं आम्हाला ते घेतलंय आम्ही. तुम्हाला मी ते घरी गेल्यावर म्हणजे येत्या ब्लॉगमध्ये दाखवेल काय काय घेतलं काय काय नाही. आता आम्ही दुसरीकडे बघतोय कोणते देवदर्शन आहे का अजून, आणि मग चलूया पुढे. आता बहुतेक इथे बघण्यासारखं भरपूर काही आहे, पण त्याला अख्खा दिवस पाहिजे. वेट अँड जॉय इथे जवळच आहे, पण आमची फॅमिली अजून आबा घरीच आहे, त्याच्यामुळं आम्ही नाही येऊ शकत. आता आम्ही नेक्स्ट उन्हाळ्यात वगैरे येऊ बघायला, असं एखादा दिवस टाइम काढून मस्त. आणि चला बघू पुढे काय काय होतं काय काय नाही. भुकिलेला प्राणी आहे आमच्या घरातला, पूर्ण राडा केला. हात दाखव खुशी, हात दाखव तुझे कसे भरवले तू. खाऊ दे त्यांना, बट्टा दी बट्टा, हॅलो दी बट्टा. नको करू, लावू नको ते, लावू नको लावू नको लावू नको लावू नको लावू नको लावू नको. कसे भरवले घे खाऊन, खा काय
गिलची त्यानंतर आम्ही कोलारमध्ये सत्यम शिवम सुंदरम महादेवाच्या मंदिरात गेलो. हे मंदिर इतकं भारी आहे ना, त्याच्या क्लिप तर इतक्या मस्त आल्या, काय सांगू तुम्हाला. म्हणजे असं वाटतच नाही ते मंदिर आहे, असं वाटतं नाही का शोपीस आहे का असं वाटत. इतकी भारी कोरीव आहे त्याची. आणि महादेवाचं मंदिर पण खूप छान आहे, पिंड नंदी एकदम मस्त. मी तर गेल्याबरोबर जप वगैरे केला तिथे. तुम्हाला माहितीच आहे मी महादेवाचा आधी खूप करायचे, आता पण करते. पण त्यानंतर तिथे गेल्यावर जप वगैरे केला मी. आणि बाहेर येताच म्हणलं चला पहिले क्लिप्स दाखवूया, कारण की माझी जी फॅमिली आहे त्यांना पण बघायला नको का फॉलोअर्स. तर मग मी तुमच्यासाठी खास क्लिप घेऊन आले, मी स्वतः जाऊन. इतका भारी व्ह्यू आहे, तुम्ही एकदा नक्की चेक करा. बघितला का हा व्ह्यू किती भारी आहे, एकदम आकाशी वरतून ढग आणि खाली इतकं छान मंदिर एकदम उठून दिसतंय नाही का सगळं. आणि मी माझा चेहरा बघत होते, उन्हामध्ये गेल्यावर कसा वाटतो, सावलीमध्ये आल्यावर कसा वाटतो. सॉरी मी असं काही केलंय, पण मला मज्जा येत होते असं करायला. सो मी तुम्हाला मंदिर पण दाखवलं, तिथले झाडं वगैरे पण दाखवले. आणि हा बाहेरचं आहे सगळं, म्हणजे आज जाताना खूप मस्त आहे. आणि इथे ना ह्या दादाने इतकं छान केलं होतं. हे मी तुम्हाला बोललेच, माझा व्हिडिओ असेल इथे कुठे, की इतकं छान लागत होतं ना हे मक्का पोहे वगैरे टाकून. आम्ही तर खूप खाल्लंय, म्हणजे अर्धे जेवण तर आमची इथेच झाले होते, कारण की आम्हाला पुढे जेवायला जायचं होतं अजून. खुशीला त्यांना पण खूप आवडलं आणि आईला पण खूप आवडलं. क्लिपा दाखवल्याच आहे, मोस्ट ऑफ सगळ्याच दाखवल्यात. कसं वाटतंय मंदिर, एकदम भारी आहे ना. तुम्ही नक्की व्हिजिट करा. शिर्डीच्या समजा 25-30 किलोमीटर बाकी असलं शिर्डीला जायला, तेव्हा लागतंय उजव्या हाताला मंदिर. नक्की भारी. कोलारमध्ये का? कोलारमध्ये लागतं ते, खूप भारी आहे. एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही शिर्डीला वगैरे जात असाल तर. आणि हे तर खूप आवडलंय मला. आई तुम्हाला आवडलंय का? हो. तुला का? यांनी पण खाल्लंय. कशी खाता काय माहिती, दोन्ही पोरी सांभाळून. दाखवा जरा. इकडे बघूस. आणि आहो गाडी चालवत आहे, त्यांना नाही भेटलं खायला, आम्ही तर खातोय. भूक लागली, अजून आम्हाला जेवण करायचंय. मग आम्ही घरी जाणार. घरी जायची इच्छा नाहीये, पण जावं लागेल आता, कामं पडलेत बरेच. चला खाऊया, तुम्ही पण खा. बेस का ट्रॅफिक लागते मला हेच समजत नाही. लास्ट टाइम देवगडला गेलो होतो, तिकडे पण अशीच ट्रॅफिक होती. खुशीच्या मध्येच काय झालंय, काय काय बोलायचंय तुला? काय कोण आहे मी? ट्रॅफिक मध्ये काकी कोण आहे? बाळ कुठे आहे इथे? बाळ कोण दिसतंय तुला? आहे तरी तुला मम्मी तर आहे ना तुझ्या जवळ. काय पाहिजे? मम्मी आहे ना. सोड हात सोड, हात सोड, हात सोड. खूप गप्पा गोष्टी झाल्या, मज्जा झाली गाडीमध्ये, खूप हसलो, खूप बसलो, कोणी रडलंय. तर मग त्यानंतर आम्ही फायनली जेवण आता आम्ही ना फुलेच्या तिथे जेवण करायला आलोय. मी थोडी हेअरस्टाईल चेंज केली, कारण की खूप केस नाही का हे होतं, मला ते जमत नाही जास्त, त्याच्यामुळे मी असे बांधून घेत असते. घरी पण सहसा मला बांधलेलेच असतात केस. आता जेवायला ऑर्डर देतो, पहिले जेवण करतो, कारण की आम्ही घरून निघालो तेव्हा जेवण केलं होतं. आता करतोय, बघू काय काय होतं काय. आणि यांनी कधी क्लिप घेतली मला कळालंच नाही. मी आईला इतकं काय बारीक सांगत होते आणि आम्ही दोघीच गॉसिप करत होतो, काय माहिती. त्यानंतर जेवणाला ऑर्डर वगैरे केली आणि जेवणामध्ये आम्ही लसूण मेथी, कोशिंबीर, कांदा, लिंबू, नान घेतली होती, काहींनी रोटी घेतली होती आणि त्याच्यासोबत आम्ही शेवगा मागितला होता काळा, खूप छान होता. खूप पोटभर जेवलो आम्ही. आणि त्याच्यानंतर दाल आणि राईस मागवला होता, ते तर मागावंच लागतं जेवण केलं म्हणल्यावर. आणि त्यानंतर खुशीसोबत खेळलो थोडंसं तिथे. तिला खूप छान वाटत होतं, कारण की खूप दिवसानंतर बाहेर आली होती. तिला ना असं फिरायला लागतं, पण गाडीमध्ये कम्फर्टेबल नसते, ती खूप रडते. पण तिच्या ह्याच्यासाठीच आम्ही हे सगळं करत असतो. त्यानंतर कोन वगैरे खाल्ले आम्ही आईस्क्रीमचे. आणि खुशीची गंमत तर बघा तुम्ही, तिला किती आवडतं हे. आणि तिला असं आईस्क्रीम नाही ना म्हणता येत, ती म्हणते आंबट आंबट म्हणते ती. तिचं आम्हाला खूप हसू येत होतं. बघा तुम्ही, पुढे क्लिप आहे, नक्की आवडेल तुम्हाला. कसं लागतं खुशी? कसं? आणि तिच्या बोलण्यावरच आम्ही खूप हसत होतो, कारण की आम्हाला खूप मजा येत होती. ती बोलत होती, कारण की तिला अजून व्यवस्थित एवढं बोलता येत नाही, पण तरी पण ती ट्राय करते. तर आम्हाला खूप छान वाटतं. तिचे छोटे छोटे मुवमेंट्स आम्ही खूप एन्जॉय करतो, ती काय करते काय नाही. मला सांगा की माझी 10K फॉलोअर्स कंप्लीट झाल्यानंतर आमची छोटीशी ट्रिप कशी वाटली तुम्हाला फॅमिली सोबतची. आणि अजून काय सांगता येईल ते पण सांगा, काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल ते पण सांगा. आणि त्यानंतर घरी वगैरे आलो आम्ही, नंतर जेवण वगैरे काही बनवलं
जेवलंच नव्हतं, कारण की आम्ही फुलेवर पोटभर जेवण केलं होतं. त्यानंतर घरी आलो, चहा वगैरे घेतला आणि झोपलो. आणि असा होता माझा त्या दिवशीचा दिवस, 2 दिवसापूर्वीचा. सो माझे असेच ब्लॉग कंटिन्यू करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि ब्लॉग आवडलाय का नाही मला नक्की सांगा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.